हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखळे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आत्ता वाजत आहे 9:15 सकाळचे. आम्हाला 10 वाजता जायचं आहे पूजेला महाराजकडे. माझी बहीण गेली आहे तिथे कारण पूजेचं वगैरे करू लागायला. मी आणि कार्तिक घरी आहे. माझी बहिणीचे मिस्टर पण तिथेच आहे कालपासून पूजा करण्यासाठी. मोठी महापूजा राहते महाबीजची. माझी बहीण मग अशीच करून गेली आहे कारण आमच्याकडे इथे पण माझ्या बहिणीकडे पाहुणे येत आहे. शेजारच्या घरी विहिणी येत आहे. विहिणी म्हणजे माझ्या मामी आणि मामी आमचे नातेवाईकच आहे. तर माझ्या बहिणीने थोडाफार स्वयंपाक करून ठेवलेला आहे. थोड्या वेळात पूजा करून येते बोलली. कढी आणि भाजी वगैरे बनवून ठेवली आहे. जेवणाचा कुकर पण लावून दिलेला आहे कारण पाहुणे आहे काही इथलेच 15-20 आणि 15-20 वर्धेवरून येत आहेत. मामी पण माझ्या त्यांच्या सोबत आहे. आमचे नातेवाईकच आहे. ते बाजूच्या घरी बहिणीचा प्रोग्राम आहे तर त्यामुळे माझ्या बहिणीने आज आमच्याकडे त्यांना जेवण सांगितलं. माझ्या बहिणीकडे तिकडे महाप्रसाद पण आहे. आता कार्तिक थोडं साफसफाई वगैरे चालू आहे. पाहुणे येत असल्यामुळे. कार्तिक, तुला आवाज देत आहे रे? साफसफाई वगैरे चालू आहे आता कारण पाहुणे म्हटलं तर थोडं साफसफाई वगैरे करावं. कार्तिक करून राहिला आहे कारण माझी बहीण पूजेला गेलेली आहे. कारण ते पण जरुरी आहे. ते पण वर्षातून एकदा राहते महाबीज, म्हणून मी आलेली आहे पूजेकरिताच. मी रात्री तिथेच होती 11 वाजेपर्यंत. जेवण वगैरे करून आम्ही तिथूनच आलो. आज पण आता तिथे स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि माझी बहीण पण गेली आहे. थोडाफार म्हणजे आचारी आहे तिथे कारण 2-3 हजार लोकांचा स्वयंपाक राहतो. पण ते पूजेचं वगैरे थोडं करू लागायला गेली आहे. घरी भात, कढी, भाजी आणि वरण वगैरे लावून गेल्या कारण पावणे 12-1 वाजता येतील. आले का मग त्यांना पण जेवण वगैरे द्यावं लागेल. चल, म्हणून तिने अर्धा स्वयंपाक करून गेली आणि 10-10:30पर्यंत परत येऊन पोळ्या वगैरे घालणार. चला, आता आम्ही पण कार्तिक आणि मी जात आहोत पूजेला महाराजांकडे. माझी मामी वगैरे सगळ्याच येत आहेत आज. कारण माझ्या 3ऱ्या नंबरच्या मामीलाच माझ्या बहिणीच्या बाजूची मुलगी दिली आहे. लग्न झालं आहे आता 1 वर्ष होत आहे कमी जास्त. आता तो विणीचा वगैरे प्रोग्राम त्यांच्याकडे झालेला आहे. इथे पण आज प्रोग्राम आहे. चला, आम्ही जात आहोत महाराजकडे पूजेकरिता. चला, झालं. हां थांबा. चला, आत्ता मी मगाशीच आले 2:30-3 वाजता गुरु महाराजकडून पूजा वगैरे आटपून जेवण वगैरे करू. कारण इथे पण माझ्या बहिणीकडे पाहुणे आले होते त्यामुळे मी लवकरच आले तिथून. आता माझी बहीण पाहुण्यांना घेऊन पुन्हा गुरु महाराजकडे दर्शनासाठी घेऊन गेलेली आहे. आत्ता मी पण जात आहे. कार्तिक येत आहे. कार्तिक सोबत जात आहे कारण पायाचा त्रास असल्यामुळे मी जास्त पायदल चालू शकत नाही. तर आता मी पण जात आहो. आज तिथे पूजा वगैरे झाली आज छान. मला पण माझ्या आईने मला सवाशीण बनवलं तिथे. आज मला सवाशीण होण्याचं भाग्य लाभलं तिथे आज. छान, खूप इतक्या लोकांमध्ये फक्त एकच सवाशीण करतात. साडीला वगैरे पैसे दिले 500 रुपये आणि छान वाटलं आज मी सवाशीण तिथे झाल्यामुळं. चला, आता मी पण जात आहो पुन्हा. अजून कार्तिकसोबत मगाशी आली होती इथे माझ्या बहिणीकडे. नागपूरचे वगैरे जे पाहुणे आले ते पूर्ण गेले कारण ते स्पेशल गाड्या करू आले होते. चला, आता कार्तिक आला का मी निघतो दारं वगैरे बंद करून. हो, छान पूजा मांडलेली आहे बघा महाराजनी. हो, नवनाथाच्या मूर्त्या आहेत ह्या. हे महाराज आहेत सिद्धयोगी बालकनाथचे.
खूपच छान पूजा मांडलेली आहे. हे